मयूर सुद्धा आपल्या खोलीत तयार झाला होता. वरात काही वेळातच निघणार होती. मयूरने थोड्या वेळापूर्वीच आपल्या आजोबांना हॉस्पिटलमधून घरी आणलं होतं, कारण आजोबांनाही त्याच्या लग्नात सहभागी व्हायचं होतं. मयूर स्वतःला आरशात पाहतो. पांढऱ्या आणि सोनेरी रंगाच्या पोशाखात तो खूपच हँडसम दिसत होता. तेवढ्यात त्याला त्याच्या एका मित्राचा फोन आला. तो फोन उचलून म्हणाला, "अरे, कुठे आहेस तू? तुला माहित आहे ना, आज माझं लग्न आहे." मित्राने उत्तर दिलं, "हो, मी थोड्या वेळातच निघतोय. त्या दिवशी तू मला जो डॉक्टरांचा कार्ड दिला होतास ना, तो मला पाठव. एकदा डॉक्टरांशी बोलायचं आहे." तेव्हा मयूरला आठवलं की त्याच्या मित्राने त्याच्या आजोबांसाठी एक चांगला डॉक्टर सुचवला होता. तो आपली अलमारी उघडतो आणि अलमारीतून एक पॅन्ट काढतो. त्या पॅन्टच्या पॉकेटमधून कार्ड काढून त्याचा फोटो काढून आपल्या मित्राला पाठवतो. मग तो ते कार्ड परत आपल्या पॉकेटमध्ये ठेवायला जातो, तेव्हा त्याला आत एक पिंक रंगाचा लिफाफा दिसतो. ही तीच चिठ्ठी होती जी वाणीने त्याला दिली होती आणि वाचल्यानंतरच निर्णय घेण्यास सांगितलं होतं. तो लिफाफा हातात घेत म्हणतो, "मी इतकी मोठी चूक कशी केली? त्या दिवशीच मी तिला म्हटलं होतं की मी ते वाचलं, पण आजोबांच्या चक्करमध्ये माझ्या डोक्यातूनच निघून गेलं की मला ही चिठ्ठी वाचायची होती." त्या लिफाफ्यातून एक हलकासा सुगंध येत होता. त्याने त्या लिफाफ्याला आपल्या ओठांनी स्पर्श केला आणि नंतर त्याला उघडलं. त्याने चिठ्ठी वाचायला सुरुवात केली. "मयूर, मला माहीत आहे की तू खूप चांगला माणूस आहेस आणि जिच्याशीही तुझं लग्न होईल ती खूप सुखी राहील. पण मयूर, लग्नासाठी हो म्हणण्याआधी मला तुझं मत जाणून घ्यायचं आहे. लग्नाआधी मला तुला कुठल्याही धोक्यात ठेवायचं नाही. माझ्या आप्पांच्या ऑपरेशनसाठी मला 40 लाखांची गरज होती. मी खूप प्रयत्न केला पैशांची व्यवस्था करण्याचा, पण ते जमलं नाही. मला कुठून तरी एक ऑफर आली होती. जर मी 6 महिन्यांसाठी त्यांची कॉन्ट्रॅक्ट लवर म्हणून राहील, तर ते मला पैसे देतील. त्यावेळी बाबांची अवस्था बघून मी एकही क्षण विचार केला नाही आणि त्यांची ऑफर स्वीकारली. कोणाशीही लग्न करण्याआधी मला त्याला हे सांगणं आवश्यक आहे की मी व्हर्जिन नाही. मजबुरीमुळे मी स्वतःला विकलं होतं. आता तुझा जो निर्णय असेल तो मला मान्य असेल. याच्यानंतर जर तू नकार दिलास तरीही माझ्या मनात तुझ्याबद्दल कधीही नाराजी किंवा तक्रार राहणार नाही. तुझी मैत्रीण वाणी." चिठ्ठी वाचताच मयूरला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. त्याने जे वाचलं होतं ते खरंच होतं का? तो वाणीला जसं समजत होता ती तशी नव्हती. त्या चिठ्ठीवर त्याची पकड हळूहळू घट्ट होत चालली होती. त्याचे दात रागाने एकमेकांवर दाबले जाऊ लागले होते. तो नवरदेव म्हणून पूर्णच सजलेला होता. बाहेर सगळी तयारी झाली होती. त्याला वरात घेऊन जायचं होतं आणि आज या क्षणी त्याला हे सगळं कळत होतं. त्याची होणारी नवरी आता तशी राहिली नव्हती जशी तो तिला समजत होता. त्याने ती चिठ्ठी हाताने पूर्णपणे चुरगडून टाकली आणि खोलीत असलेल्या कचरापेटीत फेकून दिली. मयूरने लगेच आपला फोन उचलला आणि वाणीला कॉल लावला. इकडे वाणी पूर्ण नवरी बनून सजून आपल्या मैत्रिणींमध्ये बसली होती. मयूरचा फोन दिसताच तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. मयूरचं नाव मोबाईलवर दिसताच तिच्या मैत्रिणी तिला छेडू लागल्या. लाजेने वाणीचे गाल लाल झाले. ती मोबाईल घ्यायला हात पुढे करताच तिच्या मैत्रिणीने मोबाईल मागे ओढून घेतला आणि म्हणाली, "इतकी उत्सुकता, तीही मयूरशी बोलण्यासाठी? थांब, आत्ता याला मीच बघते." असं म्हणत तिने फोन उचलला आणि स्पीकरवर टाकला. "हॅलो वाणी, मला तुझ्याशी बोलायचं आहे." मयूर बेचैन होत म्हणाला. "अरे, नंतर बोल, आज रात्री तर तुला पूर्ण वेळ मिळणारच आहे." असं म्हणत तिच्या मैत्रिणी हसू लागल्या. "हॅलो, कोण बोलतंय? वाणीला फोन द्या." "आता राहू दे ना, अर्ध्या तासात येतच आहे स्वरात घेऊन. समोरासमोर बोलून घ्या जे बोलायचे ते, आणि लग्नानंतर तर पूर्ण आयुष्य तुम्हीच बोलणार आणि ती ऐकणार." "तू पद्मा आहेस ना? ऐक पद्मा, वाणीला फोन दे. मला तिच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे." वाणीला मयूरच्या आवाजातील राग स्पष्टपणे ऐकू येत होता. ती फोन हातात घेत उभी राहत म्हणाली, "मीच बोलते, कदाचित काही महत्वाचं असेल." तिने फोन स्पीकरवरून काढला आणि कानाजवळ धरत म्हणाली, "हा मयूर, बोल, काय झालं?" "वाणी, तू छतावर ये, मला तुला भेटायचं आहे." "मयूर, आता घरी सगळे नातेवाईक आले आहेत. अर्ध्या तासात मी खाली येते." "वाणी, मी जे सांगतोय ते कर, नाहीतर मी काय करून बसेन ते मलाही कळणार नाही." ते दोघे बोलतच होते तेवढ्यात लक्ष्मीजींचा आवाज आला. "वाणी, मुंबईच्या ऑफिसमधून तुझे बॉस आणि सगळे मित्र आलेत." लक्ष्मीजी आनंदाने वाणीला सांगत होत्या. हा ऐकून वाणी चकित झाली. तिने कुणालाही येण्यासाठी सांगितलं नव्हतं. येणं तर दूरच, तिने कुणालाच सांगितलं नव्हतं की ती लग्न करत आहे. तिच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य पाहून लक्ष्मीजी म्हणाल्या, "इतकी काय आश्चर्यचकित होतेस? लग्नात असे पाहुणे येत जात असतात आणि मित्र नाही येणार तर कोण येणार?" वाणीने आपल्या मोबाईलमध्ये वेळ पाहिली. तिला अर्ध्या तासाच्या आत छतावर जायचं होतं.
ती नवरी होती त्यामुळे सरळ कुठेही निघून जाऊ शकत नव्हती. कोणी ना कोणी तिला अडवलंच असतं. ती हळूच आपल्या खोलीतून बाहेर पडली आणि लपून छपून छतावर पोहोचली. छतावर आधीच मयूर उभा होता, लग्नासाठी पूर्ण तयार झालेला. त्याला पाहताच वाणीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं, पण मयूरच्या चेहऱ्यावर मात्र कोणतंही हसू नव्हतं. वाणी वेगाने श्वास घेत घेत छतावर पोहोचली होती. खोल श्वास घेत ती त्या क्षणी मयूर समोर उभी होती. भीती आणि वेगाने धावत आल्यामुळे तिला धाप लागली होती, त्यामुळे एक हात आपल्या छातीवर ठेवून ती त्या श्वासांना नॉर्मल करण्याचा प्रयत्न करत होती. एवढ्या पाहुण्यांच्या गर्दीतून वाचत वाचत ती इथपर्यंत कशी आली होती हे फक्त तिलाच माहीत होतं. मयूरही वाणीला अशा अवस्थेत पाहून काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला. काय झालं मयूर? अशा वेळी कुणी आपल्याला इथे पाहिलं तर किती गोंधळ उडेल माहिती आहे का? वाणीने विचारलं. मी तुझं पत्र वाचलं म्हणून इथे आलो, मयूरने मोठ्या हिमतीने म्हटलं. वाणी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहू लागली. तिला कळत नव्हतं की तो हे आत्ता का सांगतोय. तिने ते पत्र 4-5 दिवसाआधीच दिलं होतं आणि त्यानंतरच मयूरने शगुनही पाठवला होता. ओ, ते तू आधीच वाचलं होतंस ना? मयूरने डोळे बंद करून खोल श्वास घेतला, मग वाणीकडे पाहत म्हणाला. त्यावेळी वाचलं नव्हतं ते पत्र मी. मी फक्त असंच बोलून गेलो होतो. मला वाटलं तू हे म्हणशील की मी तुझ्या आई वडिलांना सांभाळावं, तुझ्यासोबत नीट राहावं, हे सगळं लिहिलेलं असेल म्हणून मी हो म्हणालो. म्हणजे त्या दिवशी तू ते पत्र वाचलं नव्हतंस? नाही, आज वाचलं. आणि मयूर बोलता बोलता थांबला. आणि काय मयूर? वाणीने विचारलं. तेव्हा मयूरची नजर खाली झुकली. मयूरच्या चेहऱ्याकडे पाहून वाणीला समजलं की त्याला काय म्हणायचं आहे. मयूर, मी हे सगळं तुझ्यापासून लपवू शकले असते, पण मला या नात्यामध्ये कुठलाही खोटेपणा ठेवायचा नव्हता. ही माझी प्रामाणिकता होती आणि आज जेव्हा आपलं लग्न होणार आहे, तू असं वागून मला शर्मिंदा करत आहेस. वाणी, मला कळत नाहीये मी काय करू. मी तर नेहमी तुला अनटच समजत होतो. तेच तर, मी अनटच नाहीये मयूर. आता काय? खाली पाहुणे उभे आहेत. 10 मिनिटात तुला मंडपात बोलवायला लोक येतील. तुला माझ्या दारात उभं राहावं लागेल. आता काय करणार आहेस? मयूर रागाने ओरडत म्हणाला. मी लग्न कसं करू? सांग कसं? अशा मुलीशी जिला पैशाची गरज पडली म्हणून स्वतःला विकून टाकते. असं म्हणत मयूरने तिच्या खांद्याला पकडलं. त्याने थोडी मान खाली झुकवली आणि वाणीच्या डोळ्यात पाहत म्हणाला. याची काय हमी आहे की दुसऱ्यांदा जेव्हा तुझ्यावर संकट येईल तेव्हा तू पुन्हा स्वतःला विकणार नाहीस? वाणीची नजर या क्षणी फक्त मयूरकडेच होती. मयूरचे शब्द ऐकताच ती हादरून गेली. हा तिचा लहानपणीचा मित्र तिच्याबद्दल असं बोलत होता. तिची मजबुरी समजून घेणं तर फार लांबची गोष्ट होती. त्याने तिला खरंच अशा मुलींसारखं समजलं होतं की जी संकट आल्यावर स्वतःला विकते. मग ती स्वतःवरच हसली आणि स्वतःशीच म्हणाली, बरोबरच तर बोलतोय हा. आणि तेव्हाच तिची नजर तिच्या हातातील बांगड्यांवर गेली. तिचं मनगट पूर्ण लाल रंगाच्या बांगड्यांनी भरलेलं होतं. तिने मयूरकडे पाहिलं आणि म्हणाली, आता जर नकार दिलास तर माहित नाही काय होईल. खूप उशीर झाला आहे मयूर. नाही, मला नाही माहित मी काय करेन, पण मी लग्न करू शकत नाही. मी अशा मुलीशी लग्न करू शकत नाही जिच्या आयुष्यात माझ्या आधी कोणी आलेलं आहे. मयूर, लग्नाला 10 मिनिटे राहिली आहेत आणि तू लग्नाला नकार देतोयस. माझे अम्मा अप्पा ते सहन करू शकणार नाहीत. हे गाव आहे मयूर, तुला माहित आहे ना किती गोष्टी होतील. आणि गोष्टी होऊ नयेत म्हणून मी तुझ्याशी लग्न करू? हे होऊ शकत नाही. मला माफ कर वाणी, पण मी इथून जातोय. तुझं हे सत्य मी कधी कुणाला सांगणार नाही यासाठी निश्चिंत राहा. नाही मयूर, असं करू नकोस. मी तुझ्यासमोर हात जोडते. असं म्हणत वाणीने हात जोडले आणि म्हणाली, हवं तर तू आत्ता लग्न कर. लग्नानंतर माझ्यापासून घटस्फोट घे. माझा घटस्फोट कदाचित ते सहनही करतील, पण लग्नाच्या दिवशी वरात न येणं ते सहन करू शकणार नाहीत. मयूर काहीही न बोलता तिथेच उभा राहिला. वाणी त्याच्या शेरवाणीला धरत म्हणाली, मयूर, आपल्या मैत्रीसाठी तरी इतका विश्वास ठेव. मी लग्नाच्या 1 महिन्यातच घटस्फोटाच्या कागदांवर सही करेन आणि माझ्या अम्मा अप्पांना घेऊन शहरात निघून जाईन. प्लीज प्लीज, माझ्यासाठी इतकं कर. मयूरने वाणीच्या हातांवर आपला हात ठेवला आणि तिच्याकडे पाहत म्हणाला, मला माफ कर, पण तू जे म्हणतेस ते मी करू शकत नाही. त्याने वाणीच्या हातातून आपली शेरवाणी सोडवली, मागे वळला आणि छताच्या भिंतीवरून उडी मारून समोरच्या झाडावरून खाली उतरला. वाणी मात्र त्या दिशेने एकटक पाहत राहिली ज्या दिशेने मयूर निघून गेला होता. 10 मिनिटापूर्वीपर्यंत ती स्वतःला जगातील सर्वात नशीबवान मुलगी समजत होती, कारण तिचं सत्य जाणूनही तिचा मित्र तिला स्वीकारायला तयार होता. पण लग्न तर खूपच दूरची गोष्ट होती. आता तिला आपल्या अम्मा अप्पांची काळजी वाटू लागली होती.
वाणी त्यांची एकुलती एक मुलगी होती आणि त्यांची सर्व स्वप्न वाणीशीच जोडलेली होती. तिला अंदाज होता की तिचे अप्पा यावेळी पूर्णपणे कोसळतील. तिची अम्मा गावाबाहेर पाऊल टाकण्याआधी 10 वेळा विचार करेल. मोठं शहर असलं तरी अशा गोष्टींनी लोकांची इज्जत मातीमोल होते आणि हे तर गाव होतं. इथे तिचे आजोबा पणजोबा राहिले होते. आजूबाजूच्या गावातला लहानातला लहान मुलगाही वाणी आणि तिच्या कुटुंबाला ओळखत होता. तीच इज्जत आता मातीमोल होणार होती. ती खाली जाण्यासाठी वळली. आता तिला आपल्या अम्मा अप्पांना सावरणं गरजेचं होतं. तिची पावलं पुढे अशी पडत होती जणू शरीर नाही एखादं मृतदेह ती ओढत होती. तिचे पाय पुढे सरकतच नव्हते. वारंवार तिच्या डोळ्यासमोर अम्मांचा रडणारा चेहरा, सगळ्यांसमोर झुकलेली आपल्या अप्पांची मान, त्यांचा उदास चेहरा स्पष्ट तरळत होता. वाणी जी आपल्या अम्मा अप्पांची शान, त्यांचा अभिमान होती, आज स्वतःमुळे त्यांच्यासमोर लाजिरवाणी परिस्थिती आणणार होती. ती जशी छतावरच्या जिन्याजवळ आली तसे तिचे पाऊल थांबले. समोर विक्रांत उभा होता. वाणी आणि मयूर यांच्यात झालेलं सर्व संभाषण विक्रांतने आधीच ऐकलं होतं. वाणीच्या त्या नजरा पाहून विक्रांतचं हृदय धडधडून तोंडाशी आलं होतं. तो तिला पाहत होता आणि अनाहूतपणे तिच्या दिशेने पावलं टाकत होता. वाणीला रडताना पाहून त्याला खूप वाईट वाटत होतं. त्याला वाटत होतं की काश तो तिचं दुःख आणि वेदना दूर करू शकला असता, जेणेकरून ती रडू नये. चालत चालत वाणी विक्रांत समोर येऊन उभी राहिली. त्याच्या समोर येऊन ती थांबली आणि पापण्या उचलून त्याच्याकडे पाहिलं. वाणी जेव्हा सजून धजून येत असे तेव्हा विक्रांतची नजर तिच्यावरून हटत नसे. तो तासनतास फक्त वाणीकडे पाहत बसू शकत होता. पण आज पहिल्यांदाच विक्रांत सजून धजून असलेल्या वाणीला मन भरून पाहू शकत नव्हता. असं नव्हतं की विक्रांतने कधी तिला रडवलं नव्हतं. त्याच्यामुळेही अनेकदा तिच्या डोळ्यात अश्रू आले होते. पण ते सगळे तिच्या वैयक्तिक यातनांचे होते. म्हणूनच आज तिच्या नजरेत जो पोकळपणा होता ते त्याला कधीही दिसलं नव्हतं. आज तिच्या डोळ्यात त्याला स्वतःसाठी दुःख नाही तर आपल्या अम्मा अप्पांसाठी लाजिरवाणं होण्याची भीती स्पष्ट दिसत होती. विक्रांतने आपल्या पापण्या खाली झुकवल्या. वाणीच्या तोंडातून फक्त एवढंच निघालं, माझे अम्मा अप्पा. ती थरथरणारी तुटलेली आवाज विक्रांतच्या काळजाला आरपार भेदून गेली. तिच्या आवाजातील कंप जाणवताच त्याने हात पुढे करून वाणीचा चेहरा दोन्ही हातात धरला आणि म्हणाला, काहीच होणार नाही वाणी, तुझ्या अम्मा अप्पांना काहीच होणार नाही. अजिबात चिंता करू नकोस, मी आहे ना, मी सगळं सांभाळेन. वाणी विक्रांतच्या डोळ्यात पाहत म्हणाली, काय सांभाळणार तुम्ही? सगळं खराब केलं मी. मी चांगली मुलगी बनू शकले नाही. माझ्यामुळे आज माझ्या अम्मा अप्पांना सगळ्या कुटुंबासमोर मान खाली घालावी लागेल. विक्रांतने तिला स्वतःकडे ओढत तिला मिठीत घेतलं आणि म्हणाला, काहीही बिघडलेलं नाही आणि तुझ्या अम्मा अप्पांना शर्मिंदा होण्याचीही गरज पडणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव. वाणी स्वतःला विक्रांतपासून थोडंसं दूर करते आणि विक्रांतनं घातलेल्या कुर्त्याचा कॉलर पकडत म्हणते, मी कसा विश्वास ठेवू आणि खरंच सगळं ठीक होईल का? सांगा. तुम्हाला माहित आहे मयूर आता काय बोलून गेला? जर मी एकदा स्वतःला विकलं तर पुन्हा स्वतःला विकेन. वाणी अजून काही बोलणार होती तेवढ्यात विक्रांत तिच्या तोंडावर आपला हात ठेवत म्हणतो, आता काही बोलू नकोस, आपल्या खोलीत जा, सगळं ठीक होईल. वाणी विक्रांतला स्वतः समोरून बाजूला ढकलते आणि पुढे जात म्हणते, मी सगळं बर्बाद केलं, मी खूप वाईट आहे, मला माफ करा अम्मा अप्पा, मी खूप वाईट आहे. विक्रांत वळून वाणीला जिन्याने खाली जाताना पाहत होता आणि कदाचित काहीतरी विचार करत होता की तो या सगळ्या गोष्टी कशा ठीक करणार आहे. कारण आतापर्यंत मयूरने आपल्या घरी सांगितलं असेल की त्याला हे लग्न करायचं नाही. त्याने आपला फोन काढला आणि त्रिभुवनजींना कॉल केला. वाणी आपल्या खोलीत येऊन पोहोचली होती. तिच्या अश्रूंनी भरलेल्या चेहऱ्याकडे पाहून तिच्या मैत्रिणी घाबरल्या. वाणी, काय झालं तुला? पद्माने विचारलं. वाणी काहीच बोलली नाही. तिच्या डोळ्यातून फक्त अश्रू वाहत होते. तिच्या मैत्रिणी तिला पुन्हा पुन्हा विचारत होत्या की ती का रडते, पण कोणतेही उत्तर न देता वाणी फक्त रडत होती. तेवढ्यात लक्ष्मीजींचा आवाज आला. आईचा आवाज कानावर पडताच वाणी दचकली. आता आईचा चेहरा कसा पाहणार, त्यांचा सामना कसा करणार? तिला वाटत होतं काश तिच्यात तेवढी ताकद असती की ती कुठेतरी पळून गेली असती. काश तिला आपल्या अम्मा अप्पांची जबाबदारी घ्यायची नसती तर तिने स्वतःचा जीव देऊन टाकला असता. पण आज ती अशा टप्प्यावर होती जिथे या दोन्हींपैकी एकही पर्याय ती निवडू शकत नव्हती. लक्ष्मीजींचा आवाज खूप प्रेमळ होता. तिच्या मैत्रिणी बाजूला झाल्या आणि आता तिनं आपल्या आईकडे पाहिलं. लक्ष्मीजींनी आपल्या पदराने तिचे अश्रू पुसले आणि तिचा विस्कटलेला काजळ नीट करत म्हणाल्या, आता उदास होऊ नको, लवकर खाली ये. जर नवरा मुलगा मंडपात बसून नवरीची वाट पाहत असेल तर जास्त थांबवणं बरं वाटत नाही. मंडपात नवरा मुलगा बसला आहे
हे ऐकताच वाणी आश्चर्याने आपल्या आईकडे पाहू लागली. लक्ष्मीजी हसत तिच्या चेहऱ्याकडे नीट पाहतात आणि ती ठीक दिसत नव्हती म्हणून त्या म्हणतात, माझ्या जावई बापूला जास्त वेळ वाट पाहायला लावू नकोस. आता चल. पद्मा, तिची ओढणी दे. वाणी हैराण झाली होती की मयूर कसा काय मान्य झाला. आताच तर तो सांगून गेला होता की तो लग्न करणार नाही, मग अचानक लग्नासाठी कसा तयार झाला. लक्ष्मीजींनी ओढणी तिच्या डोक्यावर ठेवली आणि तिचा हात धरून तिला आपल्यासोबत बाहेर घेऊन आल्या. वाणी हळूहळू पावलं टाकत आपल्या आईसोबत आपल्या घराच्या अंगणात तयार केलेल्या मंडपाकडे येत होती, जिथे यावेळी नवरा मुलगा बसलेला होता. ती नजर वर करून समोर पाहू शकत नव्हती, पण मनात मात्र ती मयूरची इतकी ऋणी झाली होती की त्याने होकार दिला म्हणून तिने मनोमन देवाचे आभार मानले. नाहीतर या क्षणी तिच्या आईच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो कदाचित नसता. मंडपासमोर आल्यानंतर मयूरला पाहण्यासाठी तिने आपली नजर वर केली. पांढऱ्या सोनेरी रंगाचं बॉर्डर असलेलं धोतर कमरेवर घट्ट बांधलेलं, पांढऱ्या रंगाचा शर्ट, कपाळावर चंदनाचा टिळा. समोर पाहताच वाणीचे डोळे विस्फारले. विक्रांत सर, तिच्या तोंडातून अलगद निघालं. तिने आश्चर्याने वरून आईकडे पाहिलं. आई मात्र असं तिच्याकडेच बघत होती. तिची नजर मग अप्पांना शोधू लागली. ते मंडपाच्या बाजूला उभे राहून त्रिभुवनजींसोबत बोलत होते. त्यांच्या चेहऱ्यावर ना उदासी होती ना दुःख, उलट तेही खुश दिसत होते. आणि ही खुशी खोटी नव्हती, कारण आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद ती ओळखू शकत होती. केव्हा आणि कसं केलं हे सगळं या लोकांनी, आणि तिचे आई वडील लग्नासाठी कसे काय तयार झाले हे तिला विचारायचं होतं. अम्मा, ती काही बोलणार तितक्यात लक्ष्मीजी म्हणाल्या, हे सगळं आपण नंतर बोलू, आधी बस. विक्रांतजी तुझी वाट पाहत आहेत. वाणीने स्टेजकडे पाहिलं, जिथून विक्रांत हसत तिच्याकडे पाहत होता. पुन्हा एकदा वाणीची नजर विक्रांतवर गेली. पांढरा शर्ट आणि पांढऱ्या सोनेरी बॉर्डरचं धोतर, यामध्ये तो खरंच खूप देखणा दिसत होता. वाणीच्या चेहऱ्यावर गोंधळ होता, पण आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तिला हे विचारण्याचीही हिंमत नव्हती की हे सगळं काय आहे, कारण कुठेतरी तिला हे समजत होतं. वाणी या सगळ्या विचारांमध्ये हरवली होती. तेवढ्यात तिच्या आईने म्हटलं, चल ना, काय विचार करतेस. आईने तिचा हात धरला आणि तिला सोबत मंडपापर्यंत घेऊन आली आणि तिला विक्रांतच्या बाजूला बसवलं. विक्रांत वाणीला या वेशात दुसऱ्यांदा पाहत होता. पहिल्यांदा त्याचं तिच्या रूपाकडे फारसं लक्ष गेलं नव्हतं, कारण त्याला तिचा तुटलेला हरलेला चेहरा पाहवत नव्हता. पण आता त्याच्यासमोर चालत येणारी ही मुलगी त्याची होणारी जीवनसाथी होती, जिच्यावर तो प्रेम करू लागला होता, त्याची वाणी. तो आपल्या चेहऱ्यावरचं हसू लपवण्याचा प्रयत्न करत होता, तरी ज्यांना कमी दिसतं त्यांनाही स्पष्ट दिसत होतं की या क्षणी विक्रांतच्या चेहऱ्यावर किती प्रचंड आनंद आहे. वाणी येऊन त्याच्या शेजारी बसत नाही तोपर्यंत तो तिच्याकडे पाहतच राहिला. त्रिभुवनजींनी खोकलण्याचं नाटक केलं. त्यांच्या खोकल्याचा आवाज ऐकून विक्रांतने त्यांच्याकडे पाहिलं. त्रिभुवनजी हसले आणि विक्रांतही आपली बत्तीशी दाखवत हसू लागला. हे अगदी दोन वेगवेगळ्या लोकांचं लग्न वाटत होतं. एक असं लग्न जिथे वर आपल्या आनंदाला लपवण्याचा प्रयत्न करत असूनही लपवू शकत नव्हता, आणि वधूची इच्छा असूनही तिला हसू येत नव्हतं. एक वधू जी शांतपणे उदास चेहऱ्याने खाली मान घालून बसलेली होती, आणि एक वर होता जो आयुष्यभराची सोबती मिळण्याच्या आनंदात पंडितजींकडे हसत हसत पाहत होता. प्रत्येक बंधनासोबत वाणी अधिकाधिक विक्रांतची होत चालली होती. वाणीकडे काहीही विचार करण्याची ताकद उरली नव्हती. तिची आई जसं जसं सांगायची तसं तसं ती भावलीसारखं सगळे विधी पार पाडत होती, आणि विक्रांत तिचा हात घट्ट धरून बसला होता. विक्रांतला चांगलं समजत होतं की या क्षणी तिच्या मनात किती वेदना असतील, पण त्याला आपल्या प्रेमावर अफाट विश्वास होता. त्याला हे ठाम माहीत होतं, आज नाही तर उद्या तो वाणीला पूर्णपणे आपलंसं करून घेईल, तेही पूर्ण प्रेमाने. वाणीला आज भलेही तो आवडत नसेल तरी त्याच्या प्रेमापासून ती जास्त काळ दूर राहू शकणार नाही, असा त्याचा विश्वास होता. लग्नाच्या विधी पूर्ण झाल्यानंतर ती आपल्या अप्पांच्या मांडीवर डोकं ठेवून डोळे मिटून बसली होती. तिला इथून मुंबईला जायचं होतं. पुन्हा 6 महिने अम्मा अप्पांसोबत राहण्याचं स्वप्न तुटलं होतं. ज्या बसमध्ये स्टाफ आला होता ते बसमध्ये बसून निघून गेले. विक्रांत ज्या कारने आला होता ती कार अगदी वधूसारखी सजवली गेली होती. तिच्या मैत्रिणींनी वाणीला तिच्या घरातून बाहेर आणलं. वाणी मुंबईकडे निघाली आणि त्याचबरोबर तिच्या आयुष्यातील नवा प्रवास सुरू झाला होता. हा असा प्रवास होता ज्यात तिला असा जीवनसाथी मिळाला होता जो तिला कधीच नको होता. असा जीवनसाथी जो तिने कधी स्वप्नातही पाहिला नव्हता. या सगळ्या विचारात हरवलेली वाणी विक्रांतच्या खांद्यावर डोकं ठेवून गाढ झोपेत गेली होती.
ती इतकी रडली होती, इतकी उदास झाली होती की तिचं शरीर आता पूर्णपणे थकलं होतं. तिला याचंही भान राहिलं नाही की ज्या माणसापासून ती सतत दूर पळायची, आज त्याच्याच कवेत विसावून ती शांत झोपली आहे. ती दोन्ही पाय सीटवर टेकवून अर्ध्याहून अधिक शरीर विक्रांतच्या मांडीवर ठेवून विसावली होती. विक्रांतने तिला आपल्या छातीशी घट्ट धरून ठेवले होते आणि वाणी गाढ झोपलेली होती. हा प्रवास वाणीने डोळे मिटून झोपेत कितीतरी स्वप्न पाहत घालवला असेल, पण विक्रांत मात्र आपलं संपूर्ण आयुष्य मिठीत घेतल्यासारखं तिला शांतपणे लक्ष देऊन पाहत पूर्ण रात्र जागाच बसून राहिला. तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र आणि बांगेत भरलेलं कुंकू या गोष्टीवरून विक्रांतची नजर हटत नव्हती. ती निशाणी याची साक्ष देत होती की आता वाणी फक्त विक्रांतची आहे. त्रिभुवनजींनाही नव्या नवरीचं स्वागत कसं करायचं याची फारशी कल्पना नव्हती. घरात दुसरी कोणतीही स्त्री नव्हती, म्हणून त्यांनी त्यांच्या दूरच्या नात्यातील मीनाजींना बोलावून घेतलं आणि नवरीच्या स्वागताची तयारी करण्यास सांगितलं. थोड्या वेळाने वाणीची झोप उघडली तेव्हा विक्रांत एकटक तिच्याकडेच पाहत होता. वाणीच्या पापण्या हलताना दिसताच विक्रांतने पटकन सीटला डोकं टेकवत डोळे मिटून झोपेचं नाटक करायला सुरुवात केली. त्याला माहित होतं की वाणीने जर त्याला अशा नजरेने पाहताना पाहिलं तर ती नक्कीच रुसून बसेल. जागी झाल्यावर स्वतःला विक्रांतच्या इतकं जवळ पाहून ती घाबरून दूर सरकली. तिने पाय खाली सोडून नीट बसण्याचा प्रयत्न केला. तिच्या साडीचा पदर अस्तव्यस्त झाला होता. तो नीट सावरून तिने स्वतःला कव्हर केलं आणि मग विक्रांतकडे पाहिलं. त्यावेळी विक्रांत डोळे बंद करून सीटवर डोके टेकवून झोपल्यासारखं दिसत होता. ती खिडकीबाहेर पाहू लागली. तेवढ्यात गाडी एका हॉटेलजवळ येऊन थांबली. त्रिभुवनजी, अमर आणि बसमधील सगळे लोक खाली उतरले. वाणी आणि विक्रांत अजूनही गाडीतच बसले होते. त्रिभुवनजींनी येऊन खिडकीवर हलकेच टकटक केलं. तेव्हा वाणीने खिडकी उघडली. वाणी, खूप वेळापासून बसून आहेस, थोडी हवा घे, खाली उतरून थोडं चाल, अजून मुंबई दूर आहे. मी ठीक आहे सर. नाही वाणी, खूप वेळ झाला आहे. आणि सर नाही, आता डॅड, पप्पा, जे मनापासून वाटेल ते म्हण. त्रिभुवनजींनी कारचं दार उघडलं आणि वाणीला बाहेर उतरायला सांगितलं. विक्रांतलाही सांग बाहेर यायला, असं म्हणत ते मागे गेले. वाणीने एकदा वळून विक्रांतकडे पाहिलं, मग आपला हात त्याच्या खांद्यावर ठेवून त्याला हळूच हलवलं. विक्रांत तर आधीपासून जागाच होता. त्याने लगेच डोळे उघडले. वाणीचा हात आपल्या खांद्यावर जाणवताच त्याने पटकन तिच्याकडे पाहिलं. ती शांतपणे म्हणाली, चला, सगळे बाहेर आले आहेत, तुम्हीही या. ती कारमधून बाहेर तर आली, पण तिला माहित नव्हतं की स्वतःहून पहिल्यांदा बोलून तिने विक्रांतला किती मोठी आशा दिली होती. वाणीने त्याला स्वतःहून स्पर्श केला होता, स्वतःहून उठवून बाहेर यायला सांगितलं होतं. विक्रांतसाठी हे जणू एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नव्हतं. त्याने आपल्या बाजूचा दरवाजा उघडला आणि बाहेर आला. हात गाडीवर ठेवून तो वाणीला त्रिभुवनजींसोबत जाताना पाहत राहिला आणि हळू स्वतःशी पुटपुटला, आज तुझ्या प्रेमाचा न्याय मागतोय मी. माझ्याकडून चूक झाली आहे, प्लीज मला माफ कर. त्याचं बोलणं ऐकून त्याच्या शेजारी उभा असलेला अमर म्हणाला, वेळ लागेल, पण ती तुम्हाला स्वीकारेल सर. विक्रांत अमरकडे पाहू लागला. अमर स्मित करत मान हलवून पुढे निघून गेला. हे सगळं विक्रांतसाठी एक मोठं सरप्राईज होतं. जो अमर आधी विक्रांत आणि वाणीच्या जवळीकीने चिडायचा, तोच आज त्याला आशा देऊन गेला होता. सगळे आपापल्या जागी खुर्च्यांवर येऊन बसले होते. वाणी आत आली तेव्हा सगळे ऑफिसचे कलिग म्हणजेच तिचे फ्रेंड हसत तिच्याकडे पाहत होते. वाणीने एक नजर पूर्ण टेबलवर फिरवली. हलकं हसत ती पुढे चालू लागली. तेवढ्यात तिला जाणवलं कुणीतरी तिचा हात धरला आहे. तिला वळून पाहण्याचीही गरज नव्हती की तो कोण आहे. तो विक्रांतच होता. वाणीचा हात धरून विक्रांत मॅनेजरकडे गेला. त्याने एक प्रायव्हेट रूम मागितली आणि वाणीला घेऊन त्या खोलीकडे निघून गेला. त्रिभुवनजींना आपल्या मुलाच्या या बेशर्मीवर ना हसायला आलं ना राग आला. त्यांनी खुर्ची ओढली आणि शांतपणे बसले. भेटूया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.